ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण श्री अरविंद यांच्या एका विचारावर जरा सविस्तर बोलणार आहोत. विचार आहे श्रद्धा आणि ध्येयनिष्ठा याबद्दलचा. छोटासाच आहे पण खूप खोल अर्थ आहे त्यात. आपला उद्देश हा आहे की यातून श्रद्धा आणि ध्येय गाठण्याचा जो निश्चय लागतो त्याचा गाभा समजून घेणं. आणि सुरुवातच बघा किती थेट आहे. मार्ग कोणताही अनुसरला तरी एक गोष्ट करणं आवश्यक आहे. हो. आणि ती गोष्ट म्हणजे श्रद्धा बाळगणे आणि लक्ष्याच्या अंतापर्यंत जाणे. म्हणजे निवडलेला मार्ग कोणताही असो, विश्वास ठेवायचा आणि शेवटपर्यंत जायचं. किती मूलभूत वाटतं हे. अगदी. आणि मला वाटतं यात फक्त विश्वास ठेवणं नाही, तर ते अंतापर्यंत जाणं यावर खूप जोर आहे. बरोबर. आणि पुढे लगेच आठवण करून दिली आहे की तुम्ही आत्तापर्यंत बऱ्याचदा तसा निश्चय केला आहे, त्यावर दृढ राहा. हे महत्वाचं आहे. म्हणजे फक्त नवीन निश्चय नाही करायचा, तर जे केले आहेत त्यावर टिकून राहायचं आहे. दृढ राहा म्हणजे काय, तर संकटात अडचणीत मागे हटायचं नाही, चिकाटी ठेवायची. म्हणजे केवळ एकदा ठरवून नाही चालणार, पण दृढ राहा म्हणजे नक्की काय? फक्त हट्टीपणा नाही ना? नाही, त्याहून खूप जास्त आहे. हट्टीपणा नकारात्मक असू शकतो. दृढ राहणं म्हणजे निवडलेल्या ध्येयावर ठाम राहणं. अडचणी येतील, शंका येतील, पण आपला जो मूळ संकल्प आहे, जी दिशा आहे, अच्छा, त्याला धरून ठेवणं. विचारांमध्ये आणि प्रयत्नांमध्ये एक सातत्य हवं, ती आहे चिकाटी. आणि मग ती एक जबरदस्त रूपक वापरलेली ओळ येते. प्राणाच्या वादळांना तुमच्या आत्म्याची अभिप्सा विझवू देऊ नका. हो, किती सुंदर प्रतिमा आहेत. खरंच, प्राणाची वादळं आणि आत्म्याची अभिप्सा ह्या प्रतिमा खूप काही सांगून जातात. प्राणाची वादळं म्हणजे काय असतील? आपल्या रोजच्या आयुष्यातली संकटं. तसं म्हणता येईल. प्राणाची वादळं म्हणजे आपल्या मार्गात येणारे सगळे अडथळे, आव्हानं, संकटं, जे आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर नेऊ शकतात. म्हणजे हे बाह्य असू शकतं, परिस्थिती वगैरे. अगदी. आणि आंतरिक पण असू शकतं. म्हणजे आपली भीती, कंटाळा, आपल्याच क्षमतेवरची शंका, हे सगळं प्राणाचं वादळच. आणि या वादळांपासून वाचवायचं आहे ते आत्म्याच्या अभिप्सेला. ही अभिप्सा म्हणजे काय? फक्त इच्छा की अजून काही खोल? नाही, साध्या इच्छेपेक्षा खूप खोलही. आत्म्याच्या अभिप्सा म्हणजे आपल्या आतून आलेली एक तीव्र ओढ, ध्येयासाठीची तळमळ, एक प्रकारची आंतरिक प्रेरणाच म्हणूया. म्हणजे जी आपल्याला खरं तर चालवते. बरोबर. श्री अरविंद यांच्या तत्वज्ञानात हीच ती शक्ती आहे जी आपल्याला पुढे ढकलते. आपल्या अस्तित्वाच्या गाभ्यातून येणारी ओढ. ती जर विझली तर मग सगळा प्रवासच थांबला म्हणून समजा. अच्छा. याचा अर्थ या विचारात दोन मुख्य गोष्टी दिसतात. एक म्हणजे श्रद्धा आणि दुसरी म्हणजे ध्येयापर्यंत पोहोचण्याचा निश्चय. हो, अगदी. हे दोन आधारस्तंभ आहेत असं म्हणायला हरकत नाही. मग हे दोन्ही एकमेकांना पूरक कसे आहेत? म्हणजे फक्त श्रद्धा असून चालत नाही की फक्त निश्चय असून? श्रद्धा काय करते? आपल्याला मार्गावर विश्वास ठेवायला शिकवते, सुरुवात करायला बळ देते, प्रवासात एक आधार देते की हो, हे शक्य आहे. पण मग जेव्हा आव्हानं येतात, म्हणजे ती प्राणाची वादळं येतात, तेव्हा फक्त श्रद्धा असून भागत नाही, तेव्हा लागतो निश्चय. म्हणजे श्रद्धा पाया घालते आणि निश्चय इमारत उभी करतो, असं काहीसं? हो, अगदी तसंच. छान उदाहरण आहे. निश्चय म्हणजे फक्त एकदा ठरवणं नाही, तर त्या निर्णयावर ठाम राहून अडचणी आल्या तरी त्यावर मात करून पुढे जात राहण्याची वृत्ती. म्हणजे ती अभिप्सा टिकवून ठेवणारी शक्ती. अगदी. ती वृत्तीच आत्म्याच्या अभिप्सेला त्या वादळांमध्ये जिवंत ठेवते. श्रद्धा दिशा दाखवते, तर निश्चय आपल्याला त्या दिशेने चालत राहायला मदत करतो, भले कितीही वारा विरुद्ध असला तरी. हे फार महत्वाचं आहे, कारण अनेकदा आपण सुरुवात तर करतो उत्साहात, पण मग पहिली अडचण आली की थांबतो किंवा मागे फिरतो. ती अभिप्सा टिकवणं हीच खरी परीक्षा आहे मग. बरोबर. आणि म्हणूनच हा विचार फक्त काहीतरी मोठं आध्यात्मिक ध्येय साधणाऱ्यांसाठी नाहीये.
आपण कोणतेही ध्येय घेतलं, अगदी नोकरीतलं टार्गेट असो, अभ्यास असो हो. किंवा अगदी वजन कमी करायचं ठरवलं असेल, हं, प्रत्येक ठिकाणी आव्हानं येतातच. हं, तेव्हा आपली जी आंतरिक प्रेरणा आहे, ती अभिप्सा, ती जिवंत ठेवणं किती महत्वाचं आहे, हेच हा विचार सांगतो. हं. ही टिकून राहिली हं. तरच आपण लवचिक राहतो. तर मग आपण या चर्चेतून काय निष्कर्ष काढू शकतो? थोडक्यात काय? थोडक्यात असं की मार्ग कोणताही असो, हं. त्यावर पूर्ण विश्वास म्हणजे श्रद्धा हवी. हो. आणि कितीही आव्हानं आली, कितीही वादळं आली, तरी शेवटपर्यंत जाण्याचा दृढ निश्चय हवा. आणि ती आत्म्याची अभिप्सा, आंतरिक ज्योत. हो, ती ज्योत त्या वादळात विझू द्यायची नाही. तेच यशाचं गमक आहे. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.